रामकृष्ण हरी. आत्ता आमच्या जनार्दन महाराजांच्या मुखातून काहीतरी 1 मिनिटाची 2 मिनिटाची अभंगवाणी आणि त्याचं काहीतरी समुपदेशन ऐकावं अशी माझी विनंती आहे. रामकृष्ण हरी. आता कुठून बोला. आता विठ्ठल रुक्मी पायी कोकण दिंडी पनवेलसह मुंबईसह पंढरपूर गोपाळपूर त्याचं कलेक्शन असल्या कारणाने मी मोखाडा या तालुक्याला तिकडे गेलो होतो रसायनी. आणि त्या रसायनी साईडला गेल्यानंतर अतिशय दुकानदार आहेत. आणि सरळ हाताने आपल्याला दान करतात. कोणी तेल डबा साखर चहा पावडर अशी भाविकांच्या महिनाभर चालतात त्यांच्यासाठी स्वच्छने आपल्याला दान करतात. त्यासाठी मी मोपाडा रसायनी साईडला गेलो होतो. आणि आल्यानंतर ते सर्व साहित्य आम्ही आणलं आणि त्या केंद्रामध्ये जमा केलं. पाऊस असल्या कारणाने मी मधूनच चालत आलो. छत्री नव्हती. आमचे रामकृष्ण नामाचा बाजार चंद्रकांत महाराज यांचा नामाच्या बाजारामध्ये आम्ही आलो आणि थोडा विसावा घेतला आणि त्यांचं देखील दर्शन झालं. भगवंत त्यांना उदंड आयुष्य देव अशी विश्वचरणी प्रार्थना. माऊली रामकृष्ण हरी. आता तुम्ही आता कुठला अभंग बोलणार होता तो बोला. पंढरीशी जावे ऐसे मनी विठाई जननी भेटे केव्हा कृपालू हा उद्धार माझा ज्ञानेश्वर भक्ता करुणा करे ज्ञानबाई वाट पायी उभा भेटीची आवडी कृपालू तातडी उताविला. दुसरा अभंग असा आहे. संपदा सोहला न वडे मनाला लागला टकाला पंढरीशी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग 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 देव भगवत सांगतात की माझ्या 2 वाऱ्या ह्या आहेत ते भक्तांनी चुकू नका अशी माझी गुज सांगितलंय. म्हणजे गुह्य ज्ञान. जसं आपण माल घालताना आपल्याला गुह्य ज्ञान गुरु सांगतात कानामध्ये कान मंत्र